भाषण आपण आत्ताच ऐकलं असे आपल्या सगळ्यांचेच बंधू निलेश लंके, रोहिणीताईंचं खरंच कौतुक केलं पाहिजे. रोहिणीताईंचे वडील आता हॉस्पिटलमध्ये, तरी हॉस्पिटल म्हणून मुलगी म्हणून कर्तव्य आणि संघटनेचं कर्तव्य करून वडील हॉस्पिटलमध्ये असतानाही त्या रोज पक्षाचं काम एक मिनिटही बंद करत नाही. हे खरंच एक शिकण्यासारखी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या सगळ्यांच्या भगिनी ज्यांचा उत्साह बघून एक वेळ आपण थकू, पण त्यांचा कधी उत्साह कमी होत नाही. अशा भावनाताई, राजश्रीताई ज्यांच्यासाठी आम्ही इथे सगळे आलेलो आहोत, वंदनाताई, रेहान कदम, संगीताताई, कल्पनाताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधुवण भगिनींनो, खरं तर आज स्वातीताईंचा वाढदिवस आहे, वंदनाताईंचा वाढदिवस नुकताच झाला आहे. त्या दोघींच्यासाठी तुम्हाला दोघींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वंदनाताई, तुमचा फोटो राहिलाय दोघी, आणि दोघी आज पिवळं घालून आले, म्हणजे त्यांचं ट्रेनिंग झालंय का मशीनच्या लाईन मध्ये येतात? कारण का मला सांगितलं की जे पिवळ्या साडी नेसून आले म्हणजे त्या ट्रेनिंग घेतलंय. तर यात तुम्ही दोघी भावनाताई नक्की ट्रेनिंग घेतलं का असंच नेसवा पिवळं नेसून आलं? पण मला निलेश भाऊ, तुम्ही जायच्या आधी विनंती करीन की या दोघींचा वाढदिवसाचा एक कॉमन फोटो काढू, कारण का दोघी खरंच मुंबईमध्ये प्रचंड संघटनेसाठी काम करतात. कधी पुढे नसतात, कधी गडबड नसतात. आज मी आणि निलेश भाऊ दोघं मिळून तुमच्या दोघींचा मनापासून सत्कार करतोय. गर्दी असू दे, कमी असू दे, गडबड कार्यक्रम सगळे घरी गेल्यानंतर शेवट पक्ष कोण सोडतं? ह्या दोन्ही पक्ष. जे सगळे पहिल्या पोचतात, त्याच्यानंतर आपण सगळे जातो. आपण सगळे गेल्यावर सगळं आवरून झाल्यावर चावी ह्या दोघींकडे असते पक्षाची. त्याच्यामुळे तिकीट हवं असेल तर त्यांच्याशी नीट वागा. नंतर आम्ही येऊ आणि मी बरोबर आहे की निलेश भाऊ, आपण रोहिणीताई येणार जाणार, तिकीट हवं असेल तर फुल टाइमर या दोघी असतात तिकडे. पण खरंच या महिलांचं कौतुक केलं पाहिजे, कारण का लोक अनेक वेळा मला रोहिणीताईंना विचारतात की कसं तुम्ही वेळ मॅनेज करता. मला आज ह्या दोघींना विचारायचं की तुम्ही दोघी कसा वेळ मॅनेज करता, कारण का आम्ही ऑफिसला पोहोचायच्या आधी या दोघी, वंदनाताई आणि स्वातीताई पोहोचतात. आणि आजपर्यंत निलेश भाऊ कधीतरी त्या दोघींना तुम्ही चिडलेलं, त्रासलेलं, त्या गर्दीमध्ये रेटलेलं कधी पाहिले? तर ह्यांच्यावर फोटो काढायला कार्यकर्ते रेटत असतात, या बिचाऱ्या आवडत असतात. खरं आहे की नाही? त्यामुळे मला असं वाटतं या दोघींना कधीतरी विचारा की ह्या घर कसं मॅनेज करतात, ट्रेननी टॅक्सी करून कशा ऑफिसला पोहोचतात, देवालाच ठाऊक. फर्स्ट येतात, रात्री किती वाजता घरात त्यांना जेवायला घालतात देवा